मॉमच्या विरोधात जाऊन त्या मूर्ख मुलीचं ऐकून सारंग हे कॅम्पेन करतोय आणि आता तुला त्यात पार्टिसिपेट करायचंय. काय बोलतेस? आय नो वहिनी, कळतंय मला, पण माझी खरंच खूप इच्छा आहे हो. आणि मला मॉमच्या परमिशन शिवाय काहीच नाही करायचंय, म्हणून मी रीतसर त्यांची परमिशन घ्यायला आली आहे. तारा तू येऊ दे. हो, ताराला मॉडेल हंटमध्ये भाग घेऊ दे. सारंग नको त्या लोकांचा सल्ला घेऊन ही कॉम्पिटिशन रन करणार आहे ना, तेही माझ्या विरोधात जाऊ. करू दे. हा त्याचा इगो बोलतोय आणि हे सगळं कसं हँडल करायचं मला चांगलंच ठाऊक आहे. मी आई आहे त्याची. माझा लेक सुद्धा माझ्याच सारखा आहे आणि माझ्यासारखाच तो आत्ता एरेला पेटलाय. पण तो विसरलाय आपली सौंदर्याची व्याख्या काय आहे. सुंदर, अतिसुंदर आणि नितांत सुंदर. आता मी बघतेच या मॉडेल हंट मध्ये विनर कोण होतंय ते. सारंगला काय वाटतंय मला खरंच कळत नाही. त्याच्या आयुष्यात काल आलेली मुलगी त्याला सल्ले काय देते, हा तिचं ऐकतोय काय, आणि ती मुलगी जिला सौंदर्याची व्याख्याच माहिती नाही, सौंदर्याबद्दल काहीच माहित नाही. कोणाच्या विरोधात उभा राहतोय तो? माझ्या स्वतःच्या आईच्या? रूपम कॉस्मेटिक्सच्या मालकीणीच्या विरोधात जाणं एवढं सोपं नाही, कारण मार्केटमध्ये अनेक वर्ष रूपम कॉस्मेटिक्स घट्ट पाय रोवून उभं आहे माझ्यामुळे. मला डावलून, मला न जुमानता स्वतःचं खरं करायला निघालंय ना तो. पण हे एवढं सोपं नाहीये. कळेल त्याला लवकरच. फक्त बाहेरच्या सौंदर्यावरून मुलीला जज करताय, चुकताय तुम्ही. हे आहे भारतीय स्त्रीचं आतलं सौंदर्य. दुसऱ्याचं सौंदर्य खुलवणं हेच माझं आतलं सौंदर्य. कष्टाने घरच्यांसाठी भाकरी मिळवणं हेच माझ्या आतलं सौंदर्य. चांगलं आहे. गरिबांची मदत करणं हेच आहे माझ्या आतलं सौंदर्य. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी. विठ्ठला, तुझी कृपा अशीच राहू देत माझ्यावर, म्हणजे मी माझ्या या आवाजाने आणि माझ्या मनाच्या सौंदर्याने ह्या रसिकांना अशीच मंत्रमुग्ध करत राहील. दादा, मी आलोच. हॅलो तारा, तू आपल्याच कंपनीच्या मॉडेल हंटमध्ये पार्टिसिपेट केलंस? हो सोहम. हो, काय अगं, काय गरज आहे तुला? काय गरज होती म्हणजे? अरे मला ना मॉडेलिंग मध्ये पण करिअर करायचं आहे, आणि याची सुरुवात जर आपल्याच कंपनीच्या इव्हेंटने करायला मिळत असेल तर काय प्रॉब्लेम आहे? अगं पण एकदा मला विचारलं असतंस तर काही बिघडलं असतं का? सॉरी सोहम, पण मला नाही वाटलं गरजेचं तुला विचारावंसं. तारा, बबलू, हा हे बघ, दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. हा, आपण जे आता हे सगळे रील्स आणि व्हिडिओ जे बघितलेत, तर त्यांचा कंटेंट आपल्या कंटेंटच्या जवळ जाणार पाहिजे. आणि दुसरा मुद्दा असा की जास्त व्ह्यूअरशिप पाहिजे किंवा लाईक्स पाहिजे. ठीक आहे? ठीक आहे. लागा कामाला.
घ्या 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 काजू कतली गोड करा. काजू कतली गोडच असे ना, तोंड गोड करा. ते म्हणतात ना, कॉलेज के बिना नॉलेज नाही और फायनान्स के बिना बिझनेस नाही. असं जे कोणी म्हणत असेल ना त्याला आधी इथे घेऊन ये जा. तिलोत्तमा, मी तुला म्हणालो होतो ना, सारंगची आयडिया मला फार इंटरेस्टिंग वाटते. इनफॅक्ट मला आपल्या इंडस्ट्रीच्या अनेक लोकांचे कॉल झालेत, त्यांनाही त्याचा कॉन्सेप्ट फारच आवडला. अच्छा, म्हणजे तुझा प्लॅन वर्क करतोय तर गुड, व्हेरी गुड. थँक्यू आई. पण आम्ही ह्या स्पर्धेचा भाग आहोत का नाही? नाही म्हणजे तू अजूनपर्यंत आम्हाला बोलवलं नाहीयेस म्हणून विचारते. आई अगं, आपल्यामधलं जे चॅलेंज आहे ते एक विचारांची लढाई आहे आणि आपल्या विचारांसाठी, आपल्या तत्वांसाठी लढत राहायचं हे तुझ्याकडूनच शिकलोय मी. पण आई, या स्पर्धेसाठी तुम्हाला यावंच लागेल. मकरंजी आणि तू या स्पर्धेसाठी ज्युरी आहात. नाही नाही, एक मिनिट सारंग, परवा जे काही मीटिंग मध्ये झालं त्यानंतर मकरंजी खरंच येतील असं वाटतंय तुला? हे बघ आई, मी त्यांना असं वेगळं काही बोललेलो नाहीये. मी फक्त माझी मतं मांडली आहे आणि मला जी सौंदर्याची व्याख्या मांडायची अख्ख्या जगासमोर, ती जर मी तुम्हालाच पटवू नाही शकलो तर मी अख्ख्या जगाला कसं पटवू नाही. सो तुम्ही तिथे असणं फार गरजेचं आहे. पण कधी कधी ना मला तुझं काय करावं काय कळतच नाही. विचार कोणताही असो, तू इतक्या प्रामाणिकपणे मांडायचा प्रयत्न करतोस ना की आई म्हणून खरंच तुझं खूप कौतुक वाटतं मला. थँक्यू. चला निघूया, हा उशीर झालाय. या बसा. आता तिलोत्तमा मेहंदळे जज असेल तर तारा जिंकणारच. बिचारा सारंग स्वतःच्या चक्रव्यूहात स्वतःहूनच अडकलाय.